सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज पुण्यामध्ये धडक मोर्चा. जरांगे पाटील, सुरेश धस यांच्यासोबतच देशमुख कुटुंबीय होणार सहभागी. भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून मुंडेंवरती करण्यात येत असलेल्या टीकेला आता राष्ट्रवादीकडूनही प्रत्युत्तर. अजितदादांबद्दलही गरळ ओकणाऱ्या धसांना कोण रोखणार, असा मुख्यमंत्री फडणवीसांना विचारला मिटकरींनी प्रश्न. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी गुजरातच्या शिवमंदिरात होते मुक्कामी. पैसे संपल्यानं पुण्यात येताच पोलिसांनी पकडलं. एसआयटीमधील अधिकारी वाल्मिक कराडसाठी काम करतात. जितेंद्र आव्हाड यांचे सोशल मीडियाद्वारे गंभीर आरोप. अधिकाऱ्यांचे फोटोही केले पोस्ट. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मानसिक छळ. अंजली दमानी यांचा गंभीर आरोप. आज पत्रकार परिषद घेत करणार गौप्यस्फोट. भोजनालयातील मोफत जेवणामुळे शिर्डीमध्ये वाढली भिकाऱ्यांची संख्या. साईबाबा संस्थांना मोफत जेवण बंद करून तो पैसा मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करावा, अशी खासदार सुजय विखेंनी केली मागणी. मुंबई पोलिसांनी घाटकोपर परिसरातून 13 बांगलादेशींना केली अटक. अवैधपणे राहत होते मुंबईत. नाशिकमध्ये चोरीला गेलेलं बाळ अखेर सापडलं. आरोपी महिलेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. मूल होत नसल्यानं केली होती बाळाची चोरी. नागपूर गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये बर्ड फ्लूमुळे 3 वाघ आणि बिबट्याचा मृत्यू. वनविभागामध्ये उडाली खळबळ. छत्तीसगडमधील अबुझमाडच्या जंगलात झालेल्या चकमकीत 4 माओवाद्यांचा खात्मा, तर 1 जवान शहीद. दंतेवाडा नारायणपूर सीमेवर मोठं ऑपरेशन. काश्मीरसह हिमाचल प्रदेशच्या अनेक भागात तुफान बर्फवृष्टी. तापमानात मोठी घट. पर्यटक लुटतायत बर्फवृष्टीचा आनंद.